नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपल्या कट्ट्यावरती जे आलेले आहेत, जसं आपण म्हटलं होतं की आठवड्यातून प्रत्येक एपिसोड आपण वेगवेगळ्या गोष्टीवरती घेणार आहोत आणि जिल्ह्याच्या बाहेरची काही व्यक्ती जे वेगळं काम करतात त्यांना आपण या कट्ट्यावरती, कोल्हापूरच्या कट्ट्यावरती घेणार आहोत. आणि अशाच एका व्यक्तीनं आज आपल्यासाठी वेळ दिलेला आहे. फार महत्त्वाच्या गोष्टीवरती आज चर्चा होणार आहे, ज्याच्यावरती खूप वेळेला राजकारणही फिरलं जातं, सत्तेचं राजकारण खेळलं जातं, अशा खूप मोठ्या गोष्टी आहेत. परंतु त्या सगळ्यांच्या भावनेत जोडलेली गोष्ट आहे शेतकरी आत्महत्यांची गोष्ट. आणि याच्यावरती फार मोठं काम महाराष्ट्रात, फार मोठं काम फार ठिकाणी चालतं. त्याचबरोबर एक तरुण फार मोठं काम याच्यावरती करतोय आणि त्यांनी आज आपल्या कट्ट्यावरती वेळ दिलेला आहे. प्रथमतः मी त्यांचं कट्ट्यावरती स्वागत करतो. विनायक हेगानं, थँक्यू, तुमचं स्वागत आहे. आणि मला सांगायला आनंद होतोय की शेतकरी आत्महत्यांच्यावरती एक वेगळं मॉडेल राज्य लेवलला जे केलं ते विनायकनं केलंय. आणि संसदचा संस्थापक विनायक आहे. त्याच्या माध्यमातून त्यांनी एक मोठी चळवळ उभा केली आहे राज्यभर. त्याच्यातून फार मोठं काम होतं हे आपण उत्तरोत्तर मुलाखतीमध्ये जाणून घ्यायचं आहे. त्याच्या आधी मी थोडक्यात सांगेन की विनायकनं जे पुस्तक लिहिलेलं आहे शेतकरी आत्महत्या, कारणे व शाश्वत उपाय, हे पुस्तक म्हणजे अभिमानाची एक गोष्ट आहे. पुस्तक तर प्रकाशित आहेच, याच्याबरोबर महाराष्ट्र शासनाने जवळपास 36 विद्यापीठांना मार्गदर्शक पुस्तिका म्हणून याची निवड केलेली आहे. ह्या पुस्तकाची खूप मोठी गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हल्लीच घडलेली गोष्ट म्हणजे युनायटेड नेशननं जानेवारी 2020मध्ये संयुक्त राष्ट्र संघानं आपल्या SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या अंतर्गत जगातील टॉप 25 ज्या संस्था सिलेक्ट केलेल्या आहेत, ज्यांचं काम सोशलमध्ये फार मोठं आहे, तर त्याच्यामध्ये विनायकची शिवार आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरंच याच्यावरती काम व्हायला पाहिजे. आपल्याकडे शेतकरी हा आपला मूलभूत घटक आहे या समाजाचा. त्याच्या आत्महत्या होणं म्हणजे आपल्यासाठी फार लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि त्याच्यावरती एक तरुण युवक असा तडफडतीने काम करतोय, फार मोठी गोष्ट आहे. आणि खरंच आम्हाला कट्ट्यावरती यासाठी घ्यायचं होतं की याच्यावरून ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. एक मुद्दा मगाशी आम्हाला बोलताना कळाला की ज्या शिवारनं हेल्पलाईन म्हणजे शेतकरी आत्महत्या वाचवण्यासाठी एक हेल्पलाईन केलेली आहे, त्या हेल्पलाईनच्या मदतीनं आत्तापर्यंत जे डायरेक्ट कॉन्टॅक्टनं आजपर्यंत 98 शेतकरी आत्महत्येपासून त्यांनी परावृत्त केलं आहे. याच्या व्यतिरिक्त असे कित्येक जण असतील की यांच्या शिकवणी, यांच्या ट्रेनिंग्स किंवा इतर गोष्टींच्यामुळे ते परावृत्त झाले असतील, त्यांचे विचार बदललेले असतील. खूप मोठ्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी एक मुद्दा घेतला होता की शिवार संस्थेची स्थापना केली, समविचारी युवकांना तुम्ही एकत्र केलं आणि महाराष्ट्रातल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांच्या बरोबर अनेक ठिकाणांचा दौरा केला, तर त्यातून ही संस्था उभी करून याचं कामकाज एवढं मोठ्या लेवलला चाललेलं आहे. या गोष्टींची आपण चर्चा मुलाखतीत घेणार आहोतच. त्याचं कामकाज कसं आहे आणि सध्या काय चाललेलं आहे. परंतु त्याच्या आधी विनायक, मला खरंच ऐकायचं आहे की MSc ॲग्रिकल्चर केलेली मुलं सहसा स्पर्धा परीक्षा UPSC वगैरे जातात आणि त्यांना फार चांगले पॅकेजेस आणि इतर गोष्टी असतात, परंतु तू ही एक मूलभूत गोष्ट गरजेची होती, याकडे आलास. तर याच्या आधीची वाटचाल, तुझं शालेय नसूनची वाटचाल आम्हाला ऐकायची. नक्कीच. मी तसा मूळचा अर्जुनवाडचा, तालुका शिरोळ, कोल्हापूर जिल्ह्याचाच आहे. आणि माझं पूर्ण शिक्षण हे गावाकडे मिरज, सांगली जिल्ह्यात जवळ बाँड्रीमध्ये होतं, तर तिथं झालं. लहानपणापासून तशी शेतीची एकूण आवड होती आणि आज मी त्या गोष्टी पाठीमागून विचार करता काही घटना अशा होत्या की आपण आकर्षित झालेलो असतो शेतीमध्ये आणि एकूण शेतीच्या गोष्टीमध्ये. तर ती एक गोष्ट होती. आणि एक मला महत्त्वाची घटना, शेतीमध्ये आकर्षणाच्या पण गोष्टी असतात. हो, नक्कीच असतात. कारण की शेती हे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचंच एक रसायन आहे आणि हे तुम्हाला मातीशी जोडतं. बरोबर, आपण म्हणतो की मातीशी नाळ आपली जोडली जाते. तर मला वाटतं त्याची सुरुवात आणि ती एक समज तिथूनच सुरुवात झाली असेल. 12वीचं माझं सायन्सचं शिक्षण पूर्ण झालेलं आणि मी रिझल्टची वाट बघत होतो. एक एप्रिलचा महिना होता, 2 महिने अजून रिझल्टला वेळ होता, जून महिना. तर त्या काळात मला असं का वाटलं आणि कुठून तो विचार आला आत्ता मला ते समजत नाही, पण तो विचार असा होता की एखाद्या शेतामध्ये जाऊन मी काम करावं. अरे बापरे. आणि मी घरची ठीकठाक परिस्थिती आहे, अशी काय आर्थिक चढाओढ होती म्हणून मी कामाचा विचार केला, असं काय परिस्थिती नव्हती. पण तरी सुद्धा मी त्या शेतामध्ये कामाला गेलो आणि तिथून मला काहीतरी एक कनेक्टिव्हिटी वाटलेली किंवा शेतीबद्दलचं एक प्रगल्भता काहीतरी करावं असं डोक्यात आलेलं. आणि तिथून मग माझी खरी मला वाटते वाटचाल, शेती करण्याची आवडच निर्माण झाली तेव्हा. खरं खरं. म्हणजे आम्ही खूप मुलाखती घेत असतो ना, त्या क्षेत्रातले एकदम आता फार वेगळं काहीतरी करणार आहे, तर त्यांच्या क्षेत्राची आवड
त्याच्या अशी निर्माण झालेली असते, तशी शेतीची पण आवड निर्माण होऊ शकते. फार चांगली गोष्ट आहे. हां. आणि मी तसं म्हणजे गावातून एका गावामध्ये वाढलेलं लहानपणीचं सगळं जीवन, त्याच्यामुळे त्याचं एक आकर्षण होतं. आपली पूर्ण कृष्णा नदी जवळून गावाजवळून गेलेली, ते लहानपण बालपण होतं. आणि तिथून सुरुवात झाल्यानंतर मग कृषी महाविद्यालय कोल्हापूर इथं माझं ॲडमिशन झालं BSc ॲग्रिकल्चरला. आणि तिथून खऱ्या अर्थानं मग त्याच्यातलं डिटेलिंग किंवा मग शेतीचे वेगवेगळे विषय आणि त्याच्यातलं ते जग जे होतं ते आम्ही जगण्याला सुरुवात झाली. आणि मग टेक्निकली आणि शास्त्रीय पद्धतीनं शेतीबद्दलची माहिती हे तिथं समजून. शेती ॲक्च्युली तसं फार मस्त क्षेत्र आहे, सगळ्यांनाच आवडतं. फक्त खूप वेळेला काय व्हायला लागलं की ठराविक कारणामुळे शेतीतली उत्पादनता कमी झाली म्हणा, किंवा शेतीमध्ये खूप कष्ट करावं लागले, या गोष्टींच्यामुळे मुलं डायव्हर्ट झाली. परंतु त्याच्यात एक खूप आनंद असं मजा असते. मीही ती अनुभवलेलं आणि मला तेच खरंच काढायचं होतं. आणि तू तेच तुझं एक निर्माण झालं आणि त्याच्यातून त्या प्लॅटफॉर्मवरती आलंस. ॲग्रीचं शिक्षण घेण्यासाठी 12वीलाच ठरवलं की नाही आता मला याच्यात जायचं आहे, परंतु त्याच्यात जाऊन मला स्पर्धा परीक्षा करायचं असं ठरवलं होतं की त्याच्यातून शेती करायची असं ठरवलं होतं? सुरुवातीला खरं सांगायचं झालं तर स्पर्धा परीक्षा हेच स्वप्न होतं माझं. आणि एक IPS ऑफिसर बनायचं, त्या दृष्टीनंच पूर्ण वाटचाल NCC ची निवड करणं, त्याच्यामध्ये चांगलं काही अचिव्हमेंट काय करता येतील का, अशा सगळ्या गोष्टी होत्या. तीच स्वप्न होती. पण त्या दृष्टीनं वाटचाल पण सुरू होती चांगल्या रीतीनं. पण मध्ये एक टर्निंग पॉईंट आयुष्याला होता. आपण सगळे ज्ञात आहात, डॉक्टर सुनील कुमार लोटे सर, कोल्हापूरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक आहेत. तर त्यांची माझी अपघातानं एका व्याख्यानाच्या निमित्तानं ओळख झाली. आणि आम्ही जवळपास 5-1 तास त्या प्रवासात एकत्र होतो. आणि तो माझ्या आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट होता की त्यांनी मला एक प्रश्न विचारला की शेतीचं शिक्षण, शेतकरी कुटुंबातला मुलगा तू, तर मग शेतकऱ्यांच्यासाठी का काय करायचं नाही, अरे वा, आणि अधिकारी का बनायचं. आणि तो प्रश्न इतका मनाला लागलेला, विचार करायला प्रगल्भता देत होता की तिथून खऱ्या बीज त्याचं रोवलं गेलं. ते साल होतं 9 एप्रिल 2014. आणि मला असं वाटतं की युवकांना असं दिशा देणारी माणसं, एक फक्त शब्द जरी मिळत गेला तर युवकांचं काहीतरी खूप चांगलं होऊ शकतं. आणि मला ते ॲक्सिडेंट नशिबानं एक गोष्ट मिळाली. आणि मग खरी गंमत त्याच्या पुढं सुरू झालेली. तर त्या सगळ्या प्रवासामध्ये मी पूर्ण विचार करत होतो की मला काय करता येईल, कारण एक शेतीसाठी काय करता येईल, शेती या विषयामध्ये काय करता येईल. कारण आम्ही तर दररोजच शेतीचं जगत होतो, दररोजच ऐकत होतो, दररोजच शिकत होतो. पण नाविन्य पूर्ण काय करता येईल, आज शेतीचे प्रश्न काय आहेत. आणि आमचे प्रोफेसर आहेत कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे, तर त्यांच्याशी असंच संवाद साधताना मला लक्षात आलं की त्यांनी एक शब्द मला बोललेले की आपली जी आत्ता पूर्ण सगळी शेती व्यवस्था होती आहे किंवा शेती करण्याची पद्धत आहे ही आधुनिक पद्धतीनं केली जाते, पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा कुठं विचार केला जात नाही. आणि हे माझ्याकडं खूप चांगलं कॅप्चर केलं गेलं. आणि त्याच्यावर विचार सुरू झाला की मग मानसिकता म्हणजे काय, शेतकऱ्याच्या मानसिकतेबद्दल कोणच बोलत नाहीत आणि त्याच्यावर काम केलं जात नाही. आणि त्याच मानसिकतेचं आजचं जर कुठलं बाळ असेल ते म्हणजे शेतकरी आत्महत्या. तर मग त्याच्यावर मी एक युवक आणि एक विद्यार्थी दशेतला मुलगा किंवा एक शेतकरी कुटुंबातला मुलगा ह्या दृष्टीने मी काय करू शकतो. कारण 2014-15 हे तसं साल कुठल्या सोशल मीडियाचं किंवा आज जी एकूण परिस्थिती आहे तसं काहीच नव्हतं. आणि तशा एखाद्या युवकाला कुठलं प्लॅटफॉर्म असेल की त्याच्यावर त्याचे विचार आणि प्रश्न मांडता येतील. तर मला ते प्लॅटफॉर्म मिळालं लघुपटाचं, शॉर्ट फिल्मचं. हो, ते बघितले. आणि अवकाळ नावाची मग ती एकूण सगळी संकल्पना शॉर्ट फिल्म आली, ज्याच्यातून आम्ही हे प्रकर्षानं सांगत होतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा काय केलं पाहिजे. आणि त्याला एकूण बऱ्याचशा आपल्या पूर्ण भारतामध्ये 33 लाख सामाजिक संस्था, फक्त महाराष्ट्रामध्ये 5 लाख सामाजिक संस्था. शासनाच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या मिळून 248 पेक्षा जास्त योजना आहेत
वैयक्तिक पातळीला लाखो माणसं मदत करायला तयार आहे. आपण हे वेळोवेळी वेगवेगळ्या नैसर्गिक संकटाच्या वेळी, प्रश्नांच्या वेळी हे पाहिलेलं आहे, समजलं. तर ह्या तिन्ही व्यवस्था समाजामध्ये असताना आणि एकीकडे एक शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारामध्ये, या शेतकऱ्याला कळत नाही की ह्या तिन्ही व्यवस्था त्याच्याच मदतीस आहेत किंवा त्यांच्याकडे किंबहुना मदत आहे आपल्या प्रश्नांची, आणि ह्या तिन्ही व्यवस्थांनाच कळत नाही की हा एक शेतकरी पोहोचायचा. तर ह्याच्यातला दुवा म्हणून काय करता येईल, हा मोठी गोष्ट, ही गरजेचीच गोष्ट होती नक्की. तर मग तिथून सगळी सुरुवात झाली. आणि त्याच्यात गंमत अशी होती की 9 एप्रिल 2015लाच सुनील कुमार लवटे सरांच्या हस्ते तो लघुपट प्रदर्शित केलेला कृष्णमध्ये कोल्हापूरमध्येच. आणि तो एक वर्षाचा पिरियड होता. त्याच्यामध्ये माझं बरंचसं वाचन झालेलं, वेगवेगळ्या लोकांना भेटणं झालेलं, वेगवेगळ्या संकल्पना शेतीच्या, शरद जोशींच्याबद्दल समजून घेणं, आकलन करणं, वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास, याच्याबद्दल एकूण प्रगल्भता आलेली. आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामुळं एक प्रशासन म्हणून त्याची काय भूमिका असू शकते, प्रशासन म्हणून त्याचा रोल काय, आणि राज्य शासन केंद्र शासनाची एकूण व्यवस्था कशी काम करते, याच्याबद्दल एक चांगली समज आलेली. बरोबर. त्याला धरून मी तत्कालीन आपले मुख्यमंत्री फडणवीस जे होते त्यावेळी मी इन झिरो बजेट झिरो फार्मर सुसाईड नावाचा एक पूर्ण ड्राफ्ट तयार केलेला, जो आम्ही त्यांना नेऊन दिला की विदाऊट बजेट किंवा विदाऊट फंडिंग पण शेतकरी आत्महत्या कशा वाचवू शकतो आपण. आणि तसे एकूण त्याची सुरुवात झाली. येस. नाही म्हणजे मला याच्यातनं खूप अशा वेगळ्या गोष्टी अशा कळाल्या की इतक्या मोठ्या संस्था आहेत, इतक्या मोठ्या योजना आहेत आणि इतकी लोकं आहेत एका बाजूला, आणि तरीही ज्यांना त्यांची गरज आहे हे इथपर्यंत पोहोचत नव्हतं. आणि याच्यासाठीचा जो अभ्यास आहे विनायक, म्हणजे मी खरं सांगेन की विनायकला मी खूप वर्षापासून ओळखतो आणि त्याचा अभ्यास एकदम कीड लेवलला असतो. एखादी गोष्ट आहे ना, तर ती गोष्ट कशी आहे आणि हे कसं आहे त्याच्याबद्दल तू एवढा अभ्यास करतोस. म्हणून तर त्याने एवढ्या कमी वयामध्ये, ज्या वयामध्ये मला वाटतं 18-19 वर्षापासून तू याच्यामध्ये सुरुवातीसाठी, तर या वयामध्ये त्यानं हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म उभा केला. मला शिवार संसद, आता यानंतर तू वेगवेगळ्या जिल्ह्यांचे दौरे सुरू केलेस. हा मुद्दा कळाला सुनील कुमार लवटे सरांच्या नंतर तू या ट्रॅकवरती आलास. नंतर तू जिल्ह्यांचे दौरे केलेस. त्यावेळेच्या अडचणी मला माहीत आहेत की तू कसं कॅल्क्युलेट करत होतास, त्या लोकांच्या नोंदी, त्या आत्महत्या केलेल्यांच्या घरी जाणं, त्यातल्या लोकांची आत्ताची अवस्था, त्यांना काय नेमकं प्रॉब्लेम्स आले होते, त्यांना कसं सॉल्व्ह झाला असता, या गोष्टींची आकडेवारी केली. त्याला व्यसन कसं होतं का नव्हतं का, या गोष्टींचं पण नोंदणी केल्या आणि त्याच्यावरून एक ॲव्हरेज तू मुद्दे काढलेस. त्या गोष्टींचा एक मोठा प्रोजेक्ट मी केला असेल. तर त्यावेळी खूप त्रास झाला असेल, कारण इतक्या मराठवाडा विदर्भाकडे इतकं फिरणं, एक नुकताच ग्रॅज्युएशन झालेला मुलगा. नाही किंबहुना मी थर्ड इयर आणि शेवटच्या वर्षामध्ये त्यावेळेस होतो. आणि मुख्य ते चॅनल होतं की कॉलेजचं सगळं जीवन, म्हणजे अभ्यासक्रम सांभाळून त्याच्यामधल्या काही यश अपयशाच्या गोष्टी हँडल करून हा एकूण प्रवास करणं. आणि त्याच्यामध्ये आमचं सोमवारी ते शुक्रवार कॉलेज पण काय असतो ते खरंच नाही. क्षण पहिल्यानंतर याची जाणीव होते की एखादी गोष्ट आहे, ठीक आहे याच्यात माझं करिअर होणार नाही आहे, परंतु सामाजिकतेची जी ओढ आहे ती एक दिसते. आणि त्यावेळी आम्ही बघितलं होतं ती तडफ होती. म्हणून तर जत्राटकर सरांच्या त्या दिवाळी अंकातला आम्ही जो लेख आहे तुझ्यावरती लिहिलेला आहे, खूप सुंदर लिहिलेला आहे. आणि त्याच स्फूर्तीनं त्यांनी लिहिलेलं आहे. त्याची जाणीव झाली की हा मुलगा कसा यामध्ये आला. तर ती वाटचाल एक मला ऐकायची की तुझ्या तिकडच्या मराठवाडा विदर्भाकडच्या जिल्ह्यांचे दौरे करत होतास, त्या लोकांच्या नोंदी करत होतास, तर ते अनुभव कसे होते? ते अनुभव खरंच सरदार स्वतःचं आयुष्य प्रगल्भ करणारे होते. आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी झाल्या, आपल्या घरगुती गोष्टी काही झाल्या, कुटुंबांना काही त्रास झाला तरी आपण किती तडपडतो किंवा त्रास होतो आपल्याला. पण एकेकांचं त्यांचं आयुष्यच नाही आहे, ज्यांचं करिअरच नाही आहे, ज्यांना वर्षाला 10,000 रुपये ज्यांचे इन्कम आहे, ज्यांना पुढचा दिवस कसा जाणार ही माहिती. आणि जर आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलेला जर भेटलं तर जगणं काय हे इतकं चांगल्या प्रकारे कळू शकतं. तर ते बघितल्यावर बाकी एक युवक म्हणून किंवा एक समाजातला एक घटक म्हणून स्वप्न ही विरळून गेलीच पाहिजेत. त्याच्याशिवाय तुम्ही माणूस म्हणून राहूच शकत नाही. तर मला वाटतं की मग मराठवाड्यातली बीड, जालना, उस्मानाबाद, नंतर लातूर, ह्या सगळ्या, औरंगाबाद, ह्या सगळ्या
पट्ट्यामध्ये फिरत असताना लक्षात आलं की इतकी परिस्थिती वाईट आहे की आज आपण पश्चिम महाराष्ट्रात आहे. सुदैवानं आपल्याकडं शाहू महाराजांचे सारखे, शिवाजी महाराजांचे सारखे राजे येऊन गेले. पण अजून तिकडची परिस्थिती ही मुघलाई आणि त्यांच्यावर अजून म्हणजे इतिहासात जर आपण जाऊन एकूण शेतकरी आत्महत्या प्रश्न किंवा शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा फक्त मराठवाडा आणि विदर्भामध्ये हा का प्रश्न इतक्या प्रगततेने दिसतो याचा विचार करायला गेलो तर त्याच्यात काही दाखले इतिहासात पण भेटतात. कारण त्यांच्यावर मुघलाई आणि ह्या सगळ्या गोष्टींचा पगडा होता. त्यांच्यावर कुठल्या शिवाजी महाराजांनी आणि शाहू महाराजांनी राज्य नाही केलं, ते रयतेचे राजे आपले होते. तर ती एकूण मानसिकता अजून तशीच लक्षात येते. डेव्हलपमेंटच्या गोष्टी अजून आज कुठंतरी त्यांच्याकडे रेल्वेचं प्लॅटफॉर्म सुरू होते. उस्मानाबादची जर गोष्ट घ्यायची झाली तर 20-25 वर्ष मागं अजून ते काही पट्टे जिल्हे आहेत. आणि गावांपर्यंत असून विकासाची गंगा आणि एकूण राजकारण समाजकारण हातात घेऊन चालतं असं आपण म्हणतो. तर ती एकूण सगळी मानसिकता होती. दुसरी गोष्ट होतं की मी जसं आधी दाखले दिले की एवढ्या संस्था आहेत, एवढ्या योजना आहेत, पण त्या लोकांपर्यंत पोहोचण्याची जी एक दुव्याची कमी होती किंवा जो गॅप होता, तर त्याचं ॲनालिसिस करून प्रॉपर ते संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे, संबंधित शासनापर्यंत, संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा कोणत्याही लाभाची अपेक्षा न करणारा व्यक्ती किंवा एखादी संस्था किंवा एखादं प्लॅटफॉर्म असं अजून पण तिथं नाही आहे. तर मला वाटतं की हे महत्त्वाचं आहे की अशा पद्धतीने जर कोणी पुढे येऊन हे प्रश्न मांडायला लागलं तर शेतकरी आत्महत्या हा खूप छोटा प्रश्न आहे. आणि आपण आत्महत्या किंवा त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यापेक्षा त्यांच्या प्रगल्भतेवर, सुखावर कसं त्यांच्या सुधारणा होणं किंवा त्याच्यातली जी प्रगती आहे शेतीतल्या त्याच्यावरती काम सगळ्यात महत्त्वाचं व्हायला पाहिजे. मगाशी तू एक शब्द वापरलास की मानसिकता, म्हणजे शेतीची प्रगती, शेतकऱ्यांची प्रगती याच्याकडे लक्ष देता देता खूप वेळा त्याच्या मानसिकतेकडे दुर्लक्ष झालं. आणि त्या मानसिकतेवरती काम करण्यासाठी म्हणजे तुम्ही शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून असेल की फक्त लोन किंवा इतर गोष्टीच कारणीभूत नसतात, खूप साऱ्या अशा गोष्टी असतात शेतकऱ्यांना ज्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन किंवा इतर गोष्टी येतात. त्याच्यासाठी विनायकनं पुढाकार घेऊन हेल्पलाईन सुरू केली की बाबा डोक्यात आत्महत्येचा विचार आला तरी पहिला कॉल करा, त्यानंतरचं नंतर परत ते कॉल करा. तर ही हेल्पलाईन आणि त्याच्या पाठीमागल्या गोष्टी, शिवारचं तर आम्हाला कळालं तर हा असा प्लॅटफॉर्म उभा राहिला, त्यानंतर तुम्ही पुढे गेलात, तर ही हेल्पलाईन आणि शिवारबद्दल थोडं. शिवार हेल्पलाईन ही ह्या सगळ्या प्रवासामध्ये एकूण सुचलेली एक संकल्पना आहे. आणि या संकल्पनेची IIT बॉम्बे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, नीती आयोग अशा विविध प्लॅटफॉर्मवर याची दखल घेतली गेली. शिवार हेल्पलाईन साध्या सोप्यात जर शब्दात सांगायचं झालं तर आत्महत्या करण्याच्या आधी फक्त एक फोन करा, आम्ही तुमच्या सोबत आहे, हा धीर देण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे. मी ज्या पद्धतीनं मी प्रॉब्लेम सांगत होतो की संस्था आहेत, शेतकरी आहेत, गरज आहे, तर ह्याला दुवा जोडणारा कुठला, तर त्याला टेक्नॉलॉजीचं सोल्युशन आहे. कारण आज 2016 पर्यंत जो आत्महत्या करणारा शेतकरी आहे तो साध्या मोबाईलवर पण आला नव्हता. पण जिओच्या क्रांतीमुळं असं आपण म्हणू शकतो की तो कमीत कमी मोबाईलवर आला. आज तो शेतकरी कुठल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये, सोशल मीडियावर असा अँड्रॉइडच्या जमान्यात नाहीये. तो आता फक्त फोन करून सांगू शकतो. तर त्याच्यापर्यंत आपण कसं पोहोचलं पाहिजे. कारण सरदार खरं सांगायचं झालं तर समाजातले असे प्रश्न, कित्येक असे प्रश्न आहेत की फक्त ते समोर येत नाहीत म्हणून ते प्रश्न हे समाजाचे म्हणून प्रश्न राहिले जातात. पण जर ते समोर आले तर त्याला सोल्युशन निघू तर भरपूर सोल्युशन आहे. तुझ्या माझ्यासारखी लाखो माणसं चांगली समाजात आहेत की जे पुढे येऊन काम करू शकतात. तर शिवार हेल्पलाईनचा मुद्दा तोच होता की एक ते प्रश्न समोर आणणारी एक व्यवस्था उभा करणं. आणि मग आम्ही त्या शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून काय करतो तर पहिला आम्हाला ज्यावेळी फोन येतो त्यावेळी त्या शेतकरी हात्रस्त मानसिकतेमध्ये असतो, त्यावेळी त्याचं कोणीतरी ऐकून घेतलं पाहिजे, हा पहिला विचार आहे. आम्ही त्याला ऐकून घेतो, जास्तीत जास्त समजून घेतो. कारण आजपर्यंत त्याच्या जवळ लोकांनी पण त्याला कधी ऐकलेलं नसतं. तर पहिलं त्याचं ऐकून घेणं की ही पण एक मोठी ट्रीटमेंट होती. आणि मग त्याचा प्रश्न समजून घेऊन शासकीय स्तरावर, राजकीय पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर संस्थांच्या माध्यमातून त्याची स्क्रुटिनी करणं आणि जोडून देणं एकमेकाला, कनेक्टिव्हिटी. आम्ही तसं म्हटलं तर एक पोस्टमन असतो, पोस्टमनचं काम आहे की
आपल्याला पत्र येतात आणि ते योग्य ठिकाणी पोहोचवतो. तर ही अशा पद्धतीने एकूण गोष्ट चालते. आणि त्याच्या पुढे जाऊन की शेतकऱ्यांना त्या एकूण मानसिकनं बाहेर आल्यानंतर त्याच गावामध्ये त्या शेतकऱ्यांची मुलं ती एकूण कसं त्या गावामध्ये काम करू शकतील की गावामध्ये आम्ही अशी घटना घडून देणार नाही की आमच्या गावामध्ये कुठल्याही शेतकरी आत्महत्या. मला हा एक प्लस पॉईंट सांगायचा विनायकचा की खरंच म्हणजे हा मुद्दा मला त्यावेळेपासून कळाला की विनायकनं जे संघटन वाढवलेलं आहे ते कसं वाढवलेलं आहे की हा ज्यावेळी तिथे जातो तिथे काम करतो ठराविक लोकांचं म्हणजे कुठे कॉल आला तर त्यांना मदतीसाठी जातो ना तर त्या गावातल्याच मुलांचा सपोर्ट घेतो आणि त्यांच्याच म्हणजे तुमच्या वडिलांच्या बाबतीत किंवा इतरांच्या काकाच्या बाबतीत होऊ नये यासाठी त्यांना ते साक्षर होतो. कारण ही शेतकऱ्यांची मुलं कुठल्या तरी शाळेमध्ये कुठल्या तरी कॉलेजेसमध्ये कुठल्या तरी विद्यापीठामध्ये शिक्षण घेत आहेत. बरोबर. तर आमच्याच शेतकऱ्यांच्या मुलांनी जर आमचा प्रश्न म्हणून काही करायचं नाही झालं तर कोण करणार आहे. तर आमच्या आई वडिलांची वाली आम्हीच. तर ही मानसिकता राबवणं हे खूप आत्ताच्या काळाची गरज आहे. आणि मला वाटतं की ही करोनासारखी आपत्ती म्हणा किंवा आत्ताची एकूण परिस्थितीमध्ये ही कात टाकते. आत्तापर्यंत सुरुवात तू जी केलास ही मी पण त्या सगळ्या कृषी महाविद्यालय किंवा आमच्या ॲग्रिकॉस पॅटर्नचा एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे. पण ही सद्यस्थिती आहे आणि आत्ताच कृषी मंत्र्यांनी पण त्याच्याबद्दल भाष्य केलं. तर ही मुलं आता एकूण शेतीच्या व्यवसायामध्ये किंवा शेतकऱ्यांच्यासाठी खरंच सेवार्थात काम करतील पुढे जाऊन. कारण परिस्थिती बदलते. एक यंग माइंड जे आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर म्हणायचे की एक नवीन तरुणांचं विचारसरणी पुढच्या विजन 2020ला पुढे घेऊन जाईल. तर हे दिसतंय आता आणि मला वाटतं की हेच खऱ्या अर्थानं पुढचं तुमचं जे हेल्पलाईनमधून आत्महत्या थांबवण्याचं कामही आहे त्या लोकांना परावृत्त करणं त्यांच्या डोक्यात मुळात विचार येऊच नाही हेही काम आहे. त्याचसोबत येणारी जी पिढी आहे शेतकऱ्यांची त्यांना आतापासूनच वैचारिक प्रगल्भता त्यांच्यात निर्माण व्हावी आणि त्यांनी शेतीही केली म्हणजे आता विनायकनं जशा आवडीनं शेतीमध्ये हे केलं तर ती शेतीही त्या वेगळ्या ट्रॅकनं करावी. त्याच्यात आलेलं म्हणजे फ्रस्ट्रेशन आलं काही गोष्टींतर त्याला टॅकल कसं करावं याच्यासाठी त्याची तयारी. कारण हीच पिढी पुढे जाऊन परत शेतीत येणार आहे. जर आज आमची 35-40च्या वयोगटातली शेतकरी आत्महत्या करतायत हीच पिढी अजून 10-15 वर्षांना त्यांच्या वयाची होणार आहे. तर आत्ता आपण समजा 35-40 वयोगटातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी प्रमाणात वाचू शकलो. पण आपल्यासोबत जो एक शेतकऱ्याचा मुलगा जोडला जाईल तो उद्या जाऊन शेतकरी आत्महत्या होणारच्या यादीत नाही येणार याची जबाबदारी आपण घेऊ शकतो. तर उद्याची ती परिस्थिती बदलवणं मला वाटतं आज ते बोलल्यासारखं किती लेवलला शिवारचं काम चाललेलं आहे शिवार संसदचं. आणि त्याच्या पुढचा टप्पा म्हटलं की तू जसं म्हणलं की आम्ही शेतकरी ला परावृत्त केल्यानंतर आत्महत्येपासून त्याला सस्टेनेबल कसं म्हणजे परत त्याच्या मनात विचारच नाही आला पाहिजे ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे. तर त्याच्यात आम्हाला असं लक्षात आलं की तिथं दुष्काळ आहे 5वीला पुजलेलं आहे. तिथं अतिवृष्टी आहे. यावर्षी आपण बघितलं उस्मानाबादच्याच सगळीकडे बातम्या आहेत अतिवृष्टीच्या बाबतीत. आणि दैनंदिन परिस्थिती म्हणजे आपल्या नीती आयोगनं आपल्या पूर्ण भारतातल्या अशा 100 जिल्हे हुडकून काढले जे अति मागासलेले जिल्हे आहेत. तर उस्मानाबाद जिल्ह्याचा ह्या पूर्ण भारतामध्ये 3 नंबर लागतो मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा लागतो. तर मला वाटतं की काम होणं फार गरजेचं आहे. आणि ह्या पद्धतीनं पुढे जात असताना तिथले रिसोर्सेस काय शेतीला काही लिमिटेशन्स आहेत पाण्याची कमतरता आहे. तर त्याला तिथल्या रिसोर्सेसला काय सोल्युशन काढलं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही हा विचार केला. आम्हाला लक्षात आलं की उस्मानाबादी शेळी जे आपण आज इकडं तांबडा पांढरा चवीनं पण खातो तर ती उस्मानाबादी शेळी तिकडं खूप फेमस आहे आणि ती स्वतःची तिथली ओरिजिनल ब्रीड आहे. तर तिचं एकूण पुढे घेऊन कसं जाता येईल त्या ब्रीडला म्हणून आम्ही उस्मानाबादी शेळीच्या दुधाचं साबण बनवलं आणि त्या आत्महत्या झालेल्या कुटुंबातल्या महिलांना हाताला काम देता येईल याच्यासाठी कसोशीनं प्रयत्न आहेत सुरू आहेत. म्हणजे एक व्यावसायिक त्यांना उभा करून देण्यासाठी मागच्या 2 वर्षापासून याच्यात प्रयत्न आहेत. बरीचशीच अडचणी येत आहेत. कोरोनासारखं संकट येत आहे आल्यानंतर बऱ्याचशा अडचणी येतात. प्रयत्न कशी सुरू आहेत आणि आम्ही नक्कीच याच्यामध्ये यशस्वी पण होऊ. आणि ह्याच सगळ्या एकूण संकल्पनेतनं त्यांना एक्स्ट्राचं लाईव्हलीहूड कसं जनरेट करता येईल हा एकूण आम्ही आता सध्या विचार करतो. ही एक फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे ॲक्च्युली ज्यांच्या घरी आत्महत्या झालेल्या आहेत त्यांनाही हाताला काम मिळेल आणि
होऊ नये, म्हणजे ज्यांना अर्निंग ऑफकोर्स असलं तर इतक्या आत्महत्या होणार नाही, तर त्याच्यासाठी हा जो प्लॅटफॉर्म शिवार उभा करते, म्हणजे त्या शेळ्यांच्या दुधापासून बनवलेलं आहे ना ते. हो हो. ते साबण वगैरे. हा युनिक नाही, मी बघितलं नाही, तुम्ही वापरलेलं पण आहे. म्हणजे इतकं वेगळ्या प्रकारे मला खरंच सर्वांना आव्हान करायचं आहे. आणि आता शेतकरी बांधव काही बघत असतील, मी नंतर डिस्क्रिप्शनमध्ये शिवारचा नंबर देईन. आपल्या या मुलाखतीच्या वरती जे डिस्क्रिप्शन असेल त्याच्यामध्ये मी शिवारचा नंबर देईन. खरंच तो पुढं व्हायरल करा, पुढं फॉरवर्ड करा. यासाठी करा की कुठल्याही गोष्टीसाठी, फक्त आत्महत्याच नाही तर कुठल्याही गोष्टीसाठी शेतकरी शिवारला कॉल करू देत. नाईकची टीम त्यांना थोडंफार गाईड करेल, मदत करेल. त्याचबरोबर जसं आता ह्यांनी प्लॅटफॉर्म सांगितला, असे खूप सारे प्लॅटफॉर्म उभा करता येतात ज्याच्यामुळे शेतकरी कुठंतरी स्थिरावला जातो. त्याला ते फक्त शेतीतल्या कमी उत्पन्नामुळे, अतिवृष्टीमुळं, दुष्काळामुळे जो फ्रस्ट्रेशन येणार असतं त्याच्यापासून तो परावृत्त होईल. फार मोठं काम आहे. मी मगाशी थोडक्यात सांगताना एक गोष्ट विसरून गेलो की या इतक्या मोठ्या विनायकच्या कामाची दखल खूप ठिकाणी घेतली गेलेली आहे. वेगळे पुरस्कार आहेत, त्याचं लिखाणही तेवढं आहेच, परंतु 2-3 महत्त्वाचे पुरस्कार जे इतके मोठे आहेत की शेतकरी मित्र जो केंद्र सरकारचा पुरस्कार आहे, राज्य शासनाचा यूथ अवॉर्ड पुरस्कार आणि छत्रपती गौरव अवॉर्ड पुरस्कार हा सुद्धा विनायकला आहे. त्यामुळं इतकं मोठं काम विनायक तुझं आहे. शिवारचं झालं आपलं. आता तू सांगितलंस की यानंतर आम्ही त्यांच्या व्यवसायासाठी हे पुढाकार घेतलेला आहे. याच्यात मार्ग कसे मिळतात? म्हणजे ऑफकोर्स एक संस्था तुझ्यासारखा तरुण, इतकंही मोठं बॅकग्राऊंड नाही आहे, फक्त त्या कामानं भारावून जाऊन ते करायचं यानं तू उत्साहानं पुढे जाऊन सुरुवात केली असेल. ऑफकोर्स अडचणीत असणार. कुठलाही बिझनेस सुरू करायचा किंवा काही करायचं म्हटलं तर खूप साऱ्या अडचणी येतात. आणि आत्ताच्या काळात तर साधा जॉब शोधायचा म्हटलं तरी अडचणी आहे. तर त्यामध्ये एखादी संस्था उभा करून ती पण दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तर खूप साऱ्या अडचणी येत असतात. तर त्याच्यासाठी सपोर्ट कसा असतो किंवा मदत कशी असतात लोकांची? याचा एक चांगला किस्सा सांगेन मी. मी जसं सुरुवातीला सांगितलं की ते झिरो बजेट झिरो फार्मर सोसायटी नावाचा प्रकल्प केलेला आहे. मी पहिल्यांदाच मुंबईला ते सगळं घेऊन मंत्रालयात गेलेलो माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला. तेव्हा मी कोल्हापुरातच होतो सुदैवाने. आणि आपल्याकडे मुंबईला जायला पण तेवढे पैसे नव्हते. माझ्याकडे 150 रुपये काहीतरी होते. तर आपल्याकडे सगळ्या गोकुळच्या त्यांनी गाड्या जातात. तर रात्री त्या टँकरमधून मी मुंबईला पोहोचलो 100 रुपयेमध्ये. 2015-16ची गोष्ट आहे. तिथं पोहोचलो, दिवसभर लाईनमध्ये राहिलो मंत्रालयाचं, ते दिलो. संध्याकाळी मी बाहेर पडलो. तोपर्यंत काही पोटात नव्हतं, काही जे खाल्लं नव्हतं. आणि संध्याकाळी 8-8:30 वाजले होते. मी एक संपर्क काढलेला जे पोलीस स्टेशनमध्ये PSI होते आणि त्यांच्याकडे मला जाऊन राहायचं होतं. राहायची कुठली सोय नव्हती. तर मी CST च्या समोर होतो आणि मला ग्रँट हॉस्पिटलला जायचं होतं पोलीस स्टेशनला. तर मी पहिल्यांदा मुंबईत गेलेला, मला त्याची कुठलीच एकूण माहिती नव्हती मुंबईची. आणि मग मी तिथे विचारलं की मला असं ग्रँट हॉस्पिटलला जायचं, तर कसं जायचं? तर ते म्हणले की एक बस लागेल आणि ते घेऊन जावं. मी बरंच 10-15 मिनटं थांबलो, वाट बघितली. पण गावाकडचा मुलगा, आपल्याला काही इथेच असेल, चला चालत. तर त्या मानसिकतेत मी चालत निघालो. पण ते अंतर जवळपास 10 किलोमीटर आहे. आणि तो जवळपास म्हणजे पूर्ण उन्हाचा काळ होता, एप्रिल महिन्यात. मला घामाच्या धारा सुरू झाल्या. एक पूर्ण काळी बॅग आणि ओझं सगळं. आणि असं मी चाललेलो. एका लेवलला मी ब्रिजवर आलो, तिथं ब्रिज लागतं. तर ब्रिजवर आल्यानंतर मी पुढे चालत जातो. माझ्या 2 व्हीलरवाला आले, स्कूटीवाले, आणि माझ्याजवळ येऊन थांबले. ते म्हटले कुठं जायचं आहे? मी म्हटले की त्यांना मला असं जायचं आहे. ते म्हटले बस मी सोडतो. मी 2 मिनिटाचाही कशाचा विचार नाही केला. मी पटकन गाडीवर बसलो. आणि जशी गाडी निघाली तसं माझ्या मनामध्ये सगळे विचार यावे की मी किडनॅप तर नाही झालो ना, कारण मी मुंबईत पहिल्यांदा गेलेलो मुलगा. आणि मग माझ्यामध्ये ते सगळे विचार आले की मी चूक केली का, मी असं का केलं, मी कशाला थोड्या काळासाठी. आणि ह्याच विचारामध्ये मी त्या ग्रँट हॉस्पिटलच्या गेटपर्यंत पोहोचलो. त्या व्यक्तीने मला उतरवलं. मी उतरलो. मी थँक्यू म्हटलं त्यांना. आणि मी एक प्रश्न विचारायचा म्हणून काय, तर मी त्यांना विचारलं की तुम्ही मला मदत का केली? तर त्यांनी त्यावेळी जे उत्तर दिलेलं, मला वाटतं की आजपर्यंत खूप अडचणी आल्यात. काही अडचणींचा तू स्वतः रिप्रेझेंटेटिव्ह आहेस किंवा तू बघितलेस ते जवळ. तर त्यावेळी त्यांनी असं उत्तर दिलेलं की मी ज्यावेळी पाठीमागून आलो आणि त्यावेळी मी बघितलं, तर मला लक्षात आलं की मुंबईत पहिलं पाखरू आलेलं दिसतंय.
असं त्याने ओळखलं. हा, आणि मी ज्यावेळी तुला काचेतनं बघितलं तर तुझा घामाने चेहरा पूर्ण डबडबलेला आणि तुला खरं मदतीची गरज आहे, तरी सुद्धा तू मदत मागत नाहीस, ही मला गोष्ट पटली. आणि तरी तू चालत राहिलेलास म्हणून मी तुला मदत केली. मला माझ्या आयुष्याचं गमक जर कुठं भेटलं असेल असं मी मानतो, तर ते मला फार मोठं वाक्य आहे. आज मी म्हणून मी तो प्रवास करत राहिलोय. मला माणसं भेटत गेली आणि हे कुठल्या वैयक्तिक विनायकसाठी आणि शिवारसाठी असं काम नाही, हे एक समाजासाठीचं काम आहे. समाज जोडत गेला आणि हे काम उभं राहत गेलं. अशी लोक सपोर्टला येत गेली आणि त्यातून हे उभं राहिलं. त्याच्यातलं वाक्य फार मोठं आहे की म्हणजे जी लोक दमले थकले तरी मदत मागून देत नाही, ठराविक स्वाभिमानी आहेत, त्यांना सगळ्यात पहिल्यांदा मदत घ्यायला गेली पाहिजे. हात दाखवून प्रत्येक वेळी मदत मागणारे लोक ढिगभर मिळतील, त्यांना मदत करण्यात ना ठीक आहे. आपल्याला पुण्य कमवण्यासाठी लोक म्हणतात ठीक आहे त्यांना करूया, म्हणजे कुणीतरी मागताय कॉल करून. नाही, पण याच्यामध्ये चांगली गोष्ट असे की तुम्ही काम करत राहा, तुम्हाला माणसं मिळत जातील, तुम्ही पुढं काम करत केलं पाहिजे अशा अर्थानं. तर मला वाटतं की आज जसं तू म्हणलास की आजच्या काळात ह्या पद्धतीनं काम, एक संस्था चालवणं किंवा एक काम उभं करणं कोणत्याही वैयक्तिक स्वार्था किती अडचण येत असेल तर कसं, प्रत्येक मिनिटाला अडचणी येतात, संघर्ष आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण जगण्याचा आनंद मला वाटतं ह्याच्यातच आहे. त्याच्यामुळेच हे काम आज तागायत सुरू आहे. शिवार, मगाशी जसं तू सांगितलंस, म्हणजे मला एक आपल्या सर्वांच्या वतीचा एक प्रश्न विचारायचा आहे की तरुणही, आजकाल तरुणही म्हणजे भरपूर सोशल मीडिया असेल किंवा हातात स्मार्टफोन आल्यामुळं वेगवेगळ्या जगात कुठेही तर गुंगवून जातात. आता लॉकडाऊनमध्ये भरपूर वेळ भेटल्यामुळे वेबसिरीज बघण्यामध्ये पण वेळ घालवणारी लोकं आहेत किंवा तरुणही आहे एंटरटेनमेंट काहीतरी गोष्टीमध्ये. आणि एक अशी काही तरुणही आहे विनायकसारखी की जी एखाद्या ध्येयानं प्रेरित होऊन त्याच्यावरती काम करते. आता हे सामाजिक ध्येयानं प्रेरित होऊन विनायक काम करतो, तर यांच्यासाठी तू काय सांगशील? म्हणजे प्रत्येकाचं एक वेगळं गोष्ट असते, सोडा त्याचं इन्स्पिरेशन वेगळं असतं, तर तरीही म्हणजे अशीच वेळ घालवणार. मला असं वाटतं की आपली तरुणाई भटकलेली ते वगैरे असं काही नाही आहे, इतकी नाही म्हणा, म्हणजे नाहीच आहे. प्रत्येकाचं एक काहीतरी इन्स्पिरेशन असते, प्रत्येक त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. मला प्रकर्षानं असं जाणवतं की तरुणाई योग्य प्लॅटफॉर्मवर आहे, त्यांना मार्गदर्शक चांगली मिळणं. बरोबर, मगाशी जसं सुनील कुमार लवटे सरांचं देवाडी तसं प्रत्येक मुळात आपण त्याचे संपर्क ठेवला पाहिजे लोकांशी. नाही, मला असं वाटतं की आपली स्वतःची जी ओढ असते ना, त्याच्यातनं माणसं मिळतात. मला ते गिफ्ट मिळालं असं नाही, मी 1000 लोकांना भेटलो, त्यांच्यातनं जे नाही मिळालं, पण 1001 व्यक्ती म्हणजे मला ते भेटले, त्यातनं एक वाक्य मिळालं जे चालू. यामुळं आपण तुमची शोध पण खूप मॅटर करते की तुम्ही काय पुढे जाणार आहे. आता मला परत शेतकरी आत्महत्यांच्या याच्यावरती यायचं की ज्याच्यावरती एवढं मोठं काम आहे तुझं. आत्महत्याग्रस्त शेतकरी जेव्हा तुला अप्रोच करतो, म्हणजे हेल्पलाईनला येतो किंवा तुम्ही त्यांना डायरेक्ट कधी भेटायला जातात वेगवेगळ्या कार्यक्रमांना, म्हणजे तुम्ही काउन्सिलिंगचं वगैरे हे घेता, तर त्यांची मुळात धारणा काय असते, कशामुळे सगळ्यात जास्त अशा गोष्टी होतात? आता असं नाही राहिलं विनायक की फक्त विदर्भ मराठवाड्याकडे आत्महत्या होतात, आत्महत्या सगळं होत आहेत, प्रमाण कमी जास्त आहे. जसं तू कारण सांगितलंस की अजूनही मोगलाईसारखी विचारसरणी अजून तिकडं आहे, गुलामगिरीत राहण्यासारखं असं राहिलं त्यामुळे झालं, परंतु आत्महत्या सगळं होतं. आपल्याकडलेही शेतकरी त्या काही ठराविक गोष्टीच्या बाहेर पडू शकतात, डोक्यात येत असतात त्यांच्या असे विचार. तर मग ते मुळात नेमकं काय असतं, असं थॉट्स होत असतात त्यांना? मुळात ही जी विचारसरणी बनत जाते त्याच्या पण पार्श्वभूमी खूप वेगवेगळे असतात. ऍक्च्युली शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करतो, त्याच्यामध्ये वेगवेगळी 17 कारणं आहेत. तर त्या 17 कारणांमध्ये 2 मेजर कारणं आहेत, बाकी 15 ही तुझ्या माझ्या आयुष्यामध्ये पण आहे. पण तरी आपण त्याच्यातनं आत्महत्येचा किंवा चुकीचा कुठला विचार करत नाही, आपण त्याच्यातनं मार्ग काढण्याचा विचार करतो. बरोबर. तर त्या मानसिकतेमध्ये येत असताना आज आपला जो संवाद कमी होत चाललाय, त्याचं मूळ जर कुठं कारण असेल ते आपण कोरोनाच्या कालखंडामध्ये हे खूप सगळ्यांनी, प्रत्येकानं हे जाणीव झालेली आहे प्रत्येकाला, की संवाद कमी झाल्यामुळं आपण एकटं पडत जाणं. आणि त्याच्यातून हे प्रश्न काल नव्हते का? काल पण दुष्काळ होता, काल पण महापूर येत होता, काल पण नैसर्गिक आपत्त्या होत्या, काल आपल्या आजोबांच्या वडिलांच्या काळात, पण त्यावेळी हे प्रश्न इतक्या प्रगल्भतेने संवाद होत होते. त्यावेळी संवाद, गावात कट्टा होता, चर्चा होत होत्या. आज चर्चा कुठल्या होतात, आज संवाद कुठला होतो? आणि आज आपल्या घरामध्येच किती एकोपा निर्माण होतो
किंवा घरातच किती बोलतो आपण, संवाद कसे असतात हे व्हायला पाहिजे. इथं मुळात शेतकऱ्याच्या मुलाचा खूप मोठा रोल येतो. याची अजून एक म्हणजे मी कुठलंही मानसिक आरोग्याचं शिक्षण न घेतलेला मुलगा आहे, पण तरीही मी मानसिक आरोग्याच्या एकूण ह्या कामामध्ये काम करतो. तर त्यावेळी मला हे माझं एक टास्क होतं की मी त्यांना कन्व्हिन्स कसं करणार, काउन्सिलिंग कसं करणार. माझ्याकडे कुठलीच शस्त्र अस्त्र नव्हती. तर त्यावेळी मला काय जाणवलं की आमच्याच एक वर्गमित्र होता ज्याचे वडील एकूण ह्या मानसिकतेच्या विचारसरणीत होते. तर आम्ही त्यांना त्या विचारसरणीतून बाहेर काढण्यासाठी त्या माझ्या मित्रांना त्यांना सांगितलं की त्यांना एवढंच 2 शब्द बोलल्या की बाबा मी तुमच्यासोबत आहे, तुम्ही काही काळजी करू नका. ही जे काही प्रश्न आहेत ना ते आपण दोघं मिळून बाहेर काढू याच्यातनं. मला वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या मुलानं इतकं अवेअर असलं पाहिजे की आपल्या आई वडिलांच्या हालचाली काय चालल्या त्यांच्याकडे लक्ष ठेवणं. आणि प्रश्न सगळ्यालाच आहेत, प्रश्न प्रत्येक व्यक्तीला आहेत ह्या सजीव माणसामध्ये. तर फक्त त्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत, कुठल्या परिस्थितीतनं आपल्याला ते पुढे जाता येईल हा विचार मला वाटतं. म्हणजे संवाद ही फार गरजेची गोष्ट गरजेची. म्हणजे जसं आता आपल्या कट्ट्यावरती संवाद होतात आणि आम्ही संवादशास्त्राचेच विद्यार्थी, संवाद त्या लेवललाही गरजेचं आहे. आणि इथं मानसिकता शेअर होणार म्हणजे जसं म्हटलं की पूर्वी खरंच संख्या कमी होती कारण संवाद व्हायचे. आज आपल्याकडं संवादाची माध्यमच जवळ आलीत, परंतु संवादापासून आपण माणसं लांब गेली आणि ते व्हायला पाहिजे. आता कोरोनात खूप जण जाणीव झाली सोडा की जवळीकता किंवा इतर गोष्टी ती फार गरजेची गोष्ट आहे. पुन्हा एकदा आव्हान करणं म्हणजे मध्ये आता मी आव्हान केलं आणि मी आता हे लाईव्ह आपल्या इकडंच जास्त पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे. जरी तरी ही शेतकऱ्यांच्या इकडेही अवस्था खूप बिकट असतात, काही कारणामुळे होतात. आता सध्याच्या अतिवृष्टीमुळे पण झालेल्या आहेत. तर खरंच डोक्यात विचार नका घेऊ, जरी आला तर त्याच्यावरती खूप सारे मार्ग आहेत, खूप सारे सोल्युशन्स आहेत. सोल्युशन मिळत नसतील, हात टेकलेले वाटत आहेत तर खरंच मी डिस्क्रिप्शनमध्ये नंतर शिवारचा नंबर देईन, त्याच्यावरती नक्की कॉल करा. कुठल्याही इतर शेतीच्या संबंधितच्या अडचणी असतील तर त्याच्यावरतीही कॉल करा. आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. विनायकचं काम तर त्या लेवलला आहे, तर त्याची दखल वेगवेगळ्या पातळीवरती घेतली जाते, इंटरनॅशनल पातळीवरती युनो वगैरे इतरांनीही घेतलेली आहे, तीही फार मोठी गोष्ट आहे. तुझं काम खूप मोठं आहे विनायक आणि याच्यावरती बोलत इतकं कमी आहे. त्यासाठी आम्ही शुभेच्छा तर देतोच, परंतु इतर ज्या काही मदतीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी खरंच आमचं कट्टा कोल्हापूर कायम सपोर्टेड असेल. कारण कोल्हापूर हे प्रत्येक सामाजिक कामामध्ये कायम अग्रेसर असतं आणि आमचा हा कट्टा कोल्हापूरच आहे, त्यासाठी ऑफकोर्स मदतीला पुढं असेल. सर्वांना तर त्या गोष्टीबद्दल आव्हान केलेलंच आहे. आणि खरंच यावरती कामही तेवढं व्हायला पाहिजे. राज्य शासन किंवा कुठले केंद्र शासन, आपण लोक फक्त अपेक्षा करत राहतो आणि ते गव्हर्नमेंटचं काम आहे असं म्हणून सोडून देतो. परंतु एक जीव किती महत्त्वाचा असतो, म्हणजे तो एक भावनिक आणि काय म्हणतात तो सेन्सिटिव्ह माणूस ती ओळखू शकतो की बाबा त्याचं दुःख काय त्याच्या घरचं. आणि विनायकनं ते अनुभवलं आहे, त्यांच्या घरांना व्हिजिट केल्यानंतर असेल. आपणही जातो, परंतु आपण फक्त ते सांत्वन करून परत येतो, परंतु ते फील होणं आणि त्याच्यावरती काम होणं खरंच ते एक फार मोठी गोष्ट आहे. आणि खरंच याच्यासाठी शुभेच्छा तर आहेतच. आणि मी सर्वांना ते आवाहन केलेलं आहे की खरंच यासाठी काही असलं तर शिवारशी कॉन्टॅक्ट करा. मी आता निरोप घेतो, आपण वेळेअभावी म्हणजे लाईव्ह एक आवाहन करू इच्छितो. येस, आम्ही महाराष्ट्रामध्ये स्वयंसेवक पद्धतीनं जर काही काउन्सिलर ऑलरेडी समुपदेशक म्हणून काम करत असतील आणि व्हॉलेंटरी आम्हाला आठवड्यातला एखादा दिवस देऊ शकत असतील, एखादा दिवस 2 तास त्यांचा उपलब्ध जोही काळ देऊ शकत असतील तर ते आम्ही व्हॉलेंटरी टीम तयार करत आहे. त्याचं नेतृत्व पुण्याच्या समुपदेशक देशपांडे मॅडम करत आहेत. तर मी तुम्हाला नंबर त्याचा शेअर करतो. जर कोणीही इच्छुक असतील तर प्लीज याला संपर्क करा. आणि तुमची ही खूप मोठी आमच्यासाठी समुपदेशक आणि तो सगळ्यात मोठं काम आहे ते. आणि त्याचं व्हॉलेंटिअर आणि ठराविक वेळ, जशी आपल्याला वेळ भेटेल तसं करावं. खरंच आपल्या कट्ट्याच्या माध्यमातून हे एक आव्हान आपल्या सर्वांना असेल. यासाठीच हे व्हिडिओ जितकं होईल तितकं व्हायरल करा, लोकांच्यापर्यंत हा मेसेज जाऊ देत. आणि खरंच विनायक खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढे वाटचालीसाठी. आणि पुन्हा एकदा कट्टा कोल्हापूरला धन्यवाद मानतो आम्ही की तुम्ही वेळात वेळ काढून एवढ्या लांबून इथंपर्यंत आलात. मी निरोप घेण्याआधी सांगू इच्छितो की उद्या आपलं मराठी रंगभूमी दिन आहे आणि त्याचं औचित्य साधून कोल्हापूरातील एक फार मोठं व्यक्तिमत्व नाटक आणि कलाक्षेत्रातलं आज उद्या कट्ट्यावरती आपल्या येणार आहे आणि तेही लाईव्ह पाहायला विसरू नका. तोपर्यंत मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद विनायक. थँक्यू.